आपल्या या देशात असे काही चहा प्रेमी आहेत जे दिवसातून फक्त दोनदा चहा पितात. पण या दोन्ही वेळेस त्यांना चहा हवा असतो, म्हणजे ते वगळू शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग यांच्या मते मर्यादित प्रमाणात चहा नियमितप्रमाणे प्यायल्याने हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. तसेच चहामध्ये बहुतेक प्रमाणात पाणी असते, पण काही प्रमाणात कॅफीन देखील आढळते. मेयो क्लिनिकच्या मते 500 मिलीग्रॅम किंवा त्याहून अधिक कॅफीन घेतल्याशिवाय ड्युरेटिक वाढवणारा पदार्थ म्हणून काम करत नाही. दुधाचा चहा सोडला तर बहुतेक पदार्थ म्हणून काम करत नाही. दुधाच्या चहामध्ये कॅलरी खूप कमी असते. दुधाचा चहा सोडला तर बहुतेक चहामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. दुधाचा चहा, तुम्ही दररोज 2 ते 3 कप दुधाचा चहा पिऊ शकता. पण जर तुम्हाला तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी करायच्या असतील, म्हणजेच वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही दुधाच्या चहाचे सेवन न करणेच योग्य ठरेल. दुधाच्या चहामध्ये 102 कॅलरीज असतात. त्यामध्ये कॅफीनचे प्रमाण 32 ते 37 मिलीग्रॅम असते. ग्रीन टी आणि ब्लॅक टी. ग्रीन टी बद्दल बोलायचे झाल्यास त्यात कॅलरीचे प्रमाण फक्त 2 आणि 28 मिलीग्रॅम कॅफीन असते. तुम्ही दिवसातून 4 ते 5 वेळा ग्रीन टी घेऊ शकता. काळ्या चहामध्ये देखील ग्रीन टी सारख्याच कॅलरीचे प्रमाण 2 असते, परंतु त्यात कॅफीनचे प्रमाण सर्वाधिक असते. 47 मिलीग्रॅम तुम्ही ती दिवसातून 7 ते 4 वेळा पिऊ शकता. कॅफीन मुक्त चहा सर्वोत्तम आहे. आता काळ्या चहाच्या शौकीन लोकांसाठी बाजारात कॅफीन मुक्त काळा चहा देखील उपलब्ध झाला आहे. कॅफीन नसलेल्या काळ्या चहामध्ये कॅलरीचे प्रमाण 2 असते, तर त्यात फक्त 2 मिलीग्रॅम कॅफीन असते. त्यामुळे तुम्ही आता हा काळा चहा दिवसातून 5 ते 6 कप घेतला जाऊ शकतो. ग्रीन टी. ग्रीन टीला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेय म्हणतात. या ग्रीन टी मध्ये फ्लेवोनाइड्स असतात, जे खराब कोलेस्टेरॉल आणि रक्त गोठण्यास कमी करतात. यामुळे हृदय निरोगी राहते आणि शरीरात सतर्कता वाढते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण जर आपल्या चहावरचा डिटेलवरचा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला असेल, तर ह्या आय बटनवरती क्लिक करा. ह्या आय बटनवरती मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगितलेलं आहे की चहामध्ये किती कॅलरीज असतात. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढाच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.